हॅलो बच्चा पार्टी. आज तुमच्याशी एक गंमत शेअर करायची. हे फूल कृष्णकमळासारखंच आहे, म्हणतात ते याला हिंदीत कृष्णकमळ, पण वेगळं आहे आपल्या नेहमीच्यापेक्षा. हे आहे पॅसिफ्लोरा फोएटिडा आणि हे त्याचं फळ. हा हिरवा वेल नेहमीच हिरवा असतो बहुतेक. याला घाणी वेल किंवा वेलघाणी असं म्हणतात आणि ही औषधी वनस्पती आहे. गंमत अशी झाली, मागच्या वर्षी मी तो वेल पहिल्यांदा पाहिला पैठण इथे आणि तिथून आल्यावर पेपरला असं आलं की ह्या फुलाचा शोध पहिल्यांदाच कोणी वनस्पतीशास्त्र त्यांनी लावला. पण मग माझी उत्सुकता वाढली. खरं तर हा वेल माझ्या बागेत याही आधी आला होता, पण ओळखीचा नाही आहे, फुलं येत नाही म्हणून मी काढून टाकायची पावसाळ्यानंतर. तर यावर्षी असं झालं आहे की तो वेल मी पर्पजली राहू दिला. काही फुलं पण आली त्याला छान. आणि चमत्कार असा की ही वेल छोटा मुलारी या फुलपाखराचं खाद्य वनस्पती म्हणजे होस्ट प्लांट, टायनी कोस्टर याचं. तर ह्या झाडावर जवळपास आत्तापर्यंत 100च्या वर सुरवंट असतील. ती अंड्यांची सुरवंट कधी झाली काय माहिती, पण थोड्या थोड्या दिवसांनी दिसतं येते की सुरवंट येतात आणि मग त्याचे पुपा झालेले दिसतात. आता मी तुम्हाला सांगते, त्या झाडाजवळच एका खिडकीशी पाईप आहे आणि पाईपवर हे बघा, हे सुरवंट आहे. आणि ही 9:30ची गोष्ट आहे आणि 12:30पर्यंत हे लटकलेलं सुरवंट आहे. तर त्याचं कोशात रूपांतर झालेलं आहे. हे बघा, हां सेम. आणि हा सगळा सोहळा इतके दिवस झाले चालू आहे. गंमत अशी आहे की जे मला कामाचं वाटत नव्हतं, पण ती वनस्पती या फुलपाखरांचं होस्ट प्लांट होती. आणि अर्थातच ही वनस्पती अजून बऱ्याच औषधांमध्ये वापरली जाते. चिंता कमी करण्यासाठी वापरली जाते. ती अँटीऑक्सिडंट आहे आणि अशी वनस्पती ह्या फुलपाखरांच्या अळ्यांचं, सुरवंटांचं खाद्य. त्याच्यानंतर तुम्ही बघा, कुठे कुठे असे पुपा लटकलेले दिसत आहेत. खूप सुंदर आहे ते पुपा पण. हे बघा, जस्ट बाहेर पडलेलं आहे ते. आणि तुम्ही मोजू शकत असाल तर थोडं ब्लो करता आला व्हिडिओ तर नक्की बघा की इतके पुपा आहेत. आणि हा नयनरम्य सोहळा मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. थोड्या थोड्या दिवसांमध्ये काय काय चेंजेस होतात, म्हणजे निसर्ग खूप खूप सुंदर आहे आणि त्यातली कुठलीच गोष्ट निरुपयोगी नाही आहे. सो कधी कधी वाटतं गवत वाढलं तरी राहू द्यावं बागेत, कारण ते कामाचं असतं अशा बऱ्याच कीटकांसाठी म्हणा, पक्ष्यांसाठी म्हणा. तर असा हा छोटा मुलारी टायनी कोस्टर खूप आहेत, खूप होती आणि अजून पण काही काही शिल्लक आहेत. तर ह्या चमत्कारांनी या वनस्पती राहू दिली म्हणून ही फुलपाखरं आली आणि ही फुलपाखरं आली म्हणून एक नवीन पक्षी बागेत आला. अर्थात तो मला ओळखता आला नाही आहे अजून. मी बऱ्याच जणांना विचारायचा प्रयत्न केला, पण माझ्या फोटो इतका क्लिअर नाही आहे. तुमच्यापैकी कोणाला कळलं तर नक्की सांगा तो कुठला पक्षी आहे. आणि तो याची सुरवंट खातो आहे असं मी वाचलं आहे की ही अळी विषारी असते म्हणून फारसं कोणी याच्या वाटेला जात नाही. पण आता हा पक्षी बघा, तुम्हाला दिसत असेल तर त्यांनी सुरवंट घेतलं आहे तोंडात आणि चालली आहे हालचाल गट्टम करण्याची. एका पुढच्या याच्यात ते थोडं जास्त क्लिअर दिसतं आहे. अजून एक आलेलं आहे की त्याच्या तोंडात अगदी चोचीत अळी आहे आणि तो अशी ती गट्टम करतो आहे. तर असा छान नयनरम्य सोहळा
म्हणजे मी एक अन्नसाखळी अनुभवली माझ्या बागेत, की आधी कृष्णकमळ म्हणजे घाणीवेल, त्याच्यावर वाढणारी सुरवंट, फुलपाखरं आणि मग तो पक्षी. अच्छा, परत भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरच. निसर्ग ठेवा, जपूया गड्या. थँक्यू.